मित्रांनो, छकडी शर्यती तर प्रसिद्ध आहेत, पण घाटात सगळ्यात मोठं नाव कुठल्या बैलाचं होतं? मण्याचं. तर आता मण्याचे मालक आहेत नाना बाळाशेठ जवळेकर. आता घाटात त्यांनी तर प्रसिद्ध आहेत, त्यांच्या बाऱ्या अनेक बैल प्रसिद्ध आहेतच, पण आता इकडं छकडीत त्यांनी एक बैल घेतलेला आहे, नवीन बैल घेतलेला आहे. त्यांनी घेतला म्हणजे विशेषच असेल. तर नाना नमस्कार. नमस्कार. काय नक्की कुठली खरेदी आहे? हे आम्ही गेल्या वर्षी घाटातच बैल घेतला होता नाशिकवरून. आमचे मित्र संतोष शेठ सनस आम्ही गेल्या वर्षी घेतला होता. आता आमच्याकडे शर्यती बंद आहेत म्हणून इकडं आता जय काटापूरला सुधीरकडे आणि या पोरांकडे असतोय. आणि 2-3 घाटात आलो बैलाला, अजून तसा बैल नाही लागला. गटपास केलेला आहे 2-3 ठिकाणी. आज पण गटपास झालेला आहे. काय काय कुठनं आणलेलं आहे नक्की? नाव काय सांगावं त्याचं? नाशिकहून आणलेलं आहे, गोट्या नाव आहे त्याचं. दोन्ही गांधी बाहेरून पळतोय. दोन्ही खांदी बाहेरनं. नाशिकमध्ये बैल घोड्यात पळायचा का? हो, बैलात गोडा बैल पळायचा. आणि तिथं नाशिकमध्ये 700 गाड्यात सुद्धा त्याला जोड होत नव्हता. बिनजोडला जास्त पळायचं तिथं. गेल्या वर्षी आम्ही असं सहज गेलो फिरायला. योगायोगाने त्यावेळेस आमच्या नजरेतून आम्ही घेतला. आता 4-5 महिने गाठव पळाला. गाठव बैल आता आमची गणपतीपर्यंत पळत नाही म्हणून 2 महिने इकडे बैल. घाटात कसा पळतोय? म्हणजे आता छकडीत एक वेगळी पद्धत आहे, वेगळं चॅलेंज आहे, आणि घाटात ही वेगळी. तर घाटात हा कसा पळतोय आणि छकडीत कसा पळतोय हे सांगा. घाटात पण 1 नंबरमध्येच पळाला. आणि बैल उलट आहे ना, इथं छकडीला जास्त पळतो बैल. 300 फुटाच्या पुढे जास्त पळतो. आणि वर जितका बैल चांगला असेल तर वर जास्त पळतो बैल. मला वाटतं महाराज मित्रांनो, विक्रमी खरेदी झालेली. तो हिंद केसरी पुष्यकात 2 वेळा गुलाल घेतलेला बैल. त्याच्यानंतर ही खरेदी इकडं म्हणजे पळवायचं. गेल्या वर्षी हरण्या पळत होता आमचा, रायबा पळत होतं. तसे नाशिकची बैल आमची इकडं पावसाळ्याला येतातच. 4 बैलातली नाही, पण नाशिकची बैल घेतलेली आम्ही इकडं लावतो. कसं काय नियोजन? मग नियोजनाचा कसा विषय होतोय? कारण तिकडच्या वेगळ्या बैलगाड्या आहेत, इथं कसं होतंय नियोजनात? काय अडचण वगैरे येतात का? नाही काय अडचण तशी नाही आलेली आम्हाला. इथं सगळ्या ओळखी, तिकडे ओळखी, तशा इथं पण ओळखी आहेत. अडचण वगैरे काय नाही आलेली. पण तसं अजून बैलासारखा मेन गतीचा बैल सापडला नाही आम्हाला. हा बैल कुठनं पळतोय जादा स्पीडनं ते सांगा. दोन्ही खांदी पळतो. दोन्ही खांदी, खांदाचं काय प्रॉब्लेम नाही. दोन्ही खांदी सारखाच पळतो. उजवीनं डावीनं काय? नाही दोन्ही खांदी पळतो. बाहेरून पब्लिक पळतो. आतला नाही, बाहेरून दोन्ही खांदी पळतो. आता घाटाव पब्लिक जास्त असतं इथल्यापेक्षा, त्यामुळे तो घाटाव पळाल्यामुळं इथं काय त्याला प्रॉब्लेम येत नाही. आणि तिकडे नाशिकला पण बाहेरून बैल पळत होता. नाशिकला जास्त उजवीला पळतात, पण त्यांनी बैला डावीला पण हाकला होता. तुमची खरेदी असणार म्हणजे त्यात नक्कीच वेगळं पण असणार. घेताना काय काय बघितलेलं? नाही तिथं तो आम्ही आमचे मित्र संतोष शेठ सनस यांनी बघितलं होता. मी गावालाच होतो. त्यांच्या डोक्यात आलं ते तिकडे कामं चालू आहेत त्यांची मशनीची. तर मला एक दिवस म्हणली, एक वासरू पळतंय नाशिकला, आपल्याला बघायला जायचं. तिथं 700 गाड्या होत्या. 700 गाड्यात त्याला बिनजोडमध्येच राहिला. 21,000 यात्रा कमिटीने देऊन डीजे लावून मिरवणूक झाल्यावर आम्ही संध्याकाळी बैल घेतला. मग घेतला. हो, घाटावरच्या बोली आम्ही झुपून घेतला, घाटावर पळाला. आता नानांचे मित्र आहेत, त्यांच्याकडे जातो. तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा बघायला गेलेला तिथे सांगितलं 700 गाड्यात 1 नंबर घेतला म्हणून घेतला. जोड नव्हतं झालं. 700 गाड्यांमध्ये जोड नव्हतं त्याला. डीजे लावून मिरवणूक काढली होती. 21,000 आणि चांदीची गाजा दिली ती. तर संध्याकाळी खरेदी केली नानांनी. मग नाना ज्यावेळेस तुम्ही बघितलं, नानांना काय सांगितलं तुम्ही? नानांना सांगितलं, म्हणजे तिथे एक बैल आहे, गोरा आहे, आदत गोरा होता त्यावेळेस. मग नानांना सांगितलं, म्हणलं आपण जाऊ. मग नाना आम्ही गेलो छकडीला तिकडे. मग नानांनी याची खरेदी केली. आता किती दाते ह्या? आत्ता 2 दात्या. आणि नियोजन इकडं कुणाकडे असतं? हे नानांचंच आहे. नानांकडे हे म्हणजे आता ते टीम वर्क आहे. नाना इथं कुणाकडे नियोजन आहे बैलाचं? कशा पद्धतीने? एक आपला सुधीर आहे, तो पिंकी आहे, काटापूरचा सुधीर आहे. पहिला महाराज त्यांच्याकडे होता. गेल्या वर्षी हरण्या होता, रायबा होता. तीच पोरं करतात. काटापूरमध्ये हो, आता बैल हा काटापूरमध्ये. हो, काटापूरमध्ये. आता काय आव्हान काय कराल? की म्हणजे आता ठीक आहे, बैल तर पळत असतो, पण पायऱ्याचाच विषय असतो. तर काय आव्हान कराल की ह्याला बैल का द्यावा असं तुम्हाला वाटते? 700 गाड्या आहेत, पण अजून काय सांगाल? बैलाला जर बैल भेटला चांगला तर बैल म्हणजे चांगल्या पद्धतीने पळतोय. तसं अजून त्याला पायरा झाला नाही. आणि मला कोणाकडे बैल मागूशी वाटत नाही. आपलं चाललंय आम्ही काय पोरांच्या मनावर चालवलंय. बैल मागायची इच्छा नाही. आम्ही दुसरा बैल घ्यायच्या तयारीत आहे.
बरं आता योगायोगाने- नवीन हा. नवीन खरेदी कुठं तो बैल कुठं पळणार इकडं पळणार का नाही, तिकडं? इथं पळाला इथं चालतो आम्हाला 4 बैला तर चालतो आणि छकडीला पळाला तरी चालतो आमचं तसं काय नाही कुठं पळाला पाहिजे असं नाही शर्यतीत पळाला पाहिजे एवढंच आमच्या डोक्यात असते बाबा इथं छकडीत पळाला किंवा 4 बैलात पळाला तरी आनंद आहे आम्हाला इकडं तसं नाव आहे तसं तिकडंही महाराजची खरेदी मित्रांनो त्या काळात विक्रमी खरेदी आहे 21,51,000 ही खरेदीची मोठी कहाणी आहे की म्हणजे त्यांनी सांगायची काय आहे ती सांगा मी खूप ऐकून आहे त्या खरेदीबद्दल. आमचे एक मित्र आहे ना नंदकुमार सूर्य पाटील आम्ही आलो होतो राजीबाई नामदारची आमची गाठ पडली मुंबईत कामं चालताना मी आदतमध्ये महाराज मुंबईत पळत होता 45 शर्यतीला 44 शर्यती माझ्या डोळ्यात देखत बैल पळत होता एका शर्यतीला आजारी असल्यामुळं मार खाल्ला होता गाडीने आणि त्यावेळेस आमच्याकडं डुकऱ्यावाला बंट्या म्हणून बैल होता आम्हाला तिथं बैल म्हणजे त्या बैलाला बैल लागत नव्हता मग आमचे मित्र आम्ही आलो बैल लई पळते म्हणून आम्ही म्हणलो बाबा 4 बैलात बैल पळलं म्हैसूर्या आदतच होता महाराज आणि राजीबाईंना काय वाटलं हे समूत आलं आमच्या मित्राची समूह होती त्याला त्यावेळेस 21 लाख मग विक्रमी किंमत झाली त्यांनी आपले मजेत हसत म्हणले 21 लाख दिला तर देऊ बो ते आमचे मित्र म्हणले 21 लाख आडगं होतं 21,51,000 घ्या 7 लाख ही सर दिलं ते आम्ही बैल 1 लाख असं म्हणजे मजेत तो व्यवहार झाला राजूबाईंना पण वाटलं नव्हतं ही का बैल घेतीन का घेण्याजोगी पार्टी त्यांची आमची काय ओळख नव्हती सहज म्हणजे असं हसी मजाकमध्ये आमचा तो विषय झाला आणि चंद्याची इंटरव्ह्यूची गाडी जवळजवळ 4 वर्ष मरत नव्हती आबा शेवाळ्यांचा बैल आणि महाराजनी पहिल्याच याच्यात जवळजवळ 3-4 छकड्याने अंतराने चंद्याची गाडी मारली मित्रांनो हीच बघा सांगितलं त्यांनी किस्सा आणि सलग 2 वर्ष पुशेगावचा 1 नंबर आहे ना महाराजचे 2 वर्ष 1 नंबर आहे आणि महाराजां आपला बाजा 1 पळत होता 1 नंबर महाराजनी केला आणि बाजानी 2 नंबर केला दोन्ही गाड्या आपल्या 1 नंबर झाला आणि 2 नंबर पुशेगावात झालेला आहे म्हणजे पुशेगावात 1 आणि 2 नंबर तुमच्या गाडीने घेतले हो कोरेगावचे कोरेगावला आता बघ हां मी हे एवढं का विचारलं कारण ते नाना म्हणते नवीन खरेदी करणार आहे तर आता ते तुमच्याकडे पाहणे असेल आणि ते गुलदस्त्यातच राहील तर काही दिवसानं कळेल आपल्याला तुम्हाला बोलून आम्ही 100% तुम्हाला नवीन खरेदी झाली पहिला फोन तुम्हाला होईल आमचा प्रयत्न चालू आहे इथं पण 1-2 बैल घ्यायची आमची इच्छा आहे परत महाराज सारखी इथं पळाली तरी आम्हाला आनंद आहे. अगं मित्रांनो नानांची तर मुलाखत घेतली भरपूर त्यांनी गोष्टी सांगितल्यात तर बघा हा गोट्या आहे आणि चांगल्या पद्धतीनं पळतो 700 गाड्यात 1 नंबर केला आहे म्हणजे चांगला पळाला सर्वात आदतमध्ये गोड्या आणि 4 बैलात पण घाटात 1 नंबरमध्ये आता पळाला होता आता पाऊस पडतो आमच्याकडे जूनच्या पुढं काय शर्यती नसतात मध्ये मग म्हणले बैल इकडे येऊ द्या त्यामुळे बैल इकडे आणला आणि इथं पण बैल चांगला पळाला. तुमच्याकडे बैल असतो कसं काय दावणीला कसा बैल आहे काय सांगा. काय नाही एकदम शांत. तर सुधीरजी मला सांगा आत्ता महाराज बी आहे ना तुमच्याकडं. हो कसं काय महाराज तर म्हणजे कशा पद्धतीनं चालू असतं त्याचं पूर्ण. बैलाच आता कसं आहे माहिती आहे का बैल पावसाळ्यात थोडासा बसवून ठेवतो वय झाल्यामुळे बैलाचं आणि आता ही आता नवीन आता काहीतरी शोध चालूच आहे नानांचा. नानांची किती बैल आहेत तुमच्याकडं. आता आपल्याकडं 4 आहेत. 4 बैल आहेत. 4 आहेत. बरं तर जसं महाराजनं यश मिळवलं तसंच गोट्यानंही यश मिळवू आणि ह्यांच्या दावणीविषयी सेपरेट काय बोलायला नको. महाराष्ट्राला माहिती आहे महाराष्ट्रातील आवडीचा बैल मण्या झालेला आहे म्हणून एक मुलाखत घ्यावी वाटली की ह्यांच्या नजरेनं बैल घेतला म्हणजे काहीतरी विशेष असेल. आता कुठलं विशेषता दिसते ह्या बैलात. पळणं ठीक आहे पण अजून काय तुम्हाला थोडं स्वभाव वगैरे एकदम शांत आहे म्हणजे घरी कधी काय कोणाला काय म्हणजे एकदम शांत आहे फक्त त्याला पळायचंच कळते फार खाली जरी नेला तर बैल एकदम शांत आहे. बैल सुटला की 2-3 उड्याच्या पुढे बैलाला जास्त स्पीड आहे आणि वर बैल जास्त पळतो आणि घाटात पण तो ॲडजस्ट झाला इथं झाला घोडा गाडीला पण झाला म्हणजे सगळीकडे कुठल्या शर्यतीत त्याला तो ॲडजस्ट करून घेतोय. आता बऱ्याचशा लोकांचा प्रश्न आहे पळणार का छोटा मान्या शंभू आणि हा पळेल का कधी इकडं चकडी शर्यतीत. पळू शकतात ना. शंभू पण दोन्ही खांदी पळतो आणि गोट्या पण दोन्ही खांदी पळतो. एका दिवशी बिनजोडच्या वेळेस जिथं पब्लिक असेल तिथं उलटा आम्हाला मग पब्लिक आमची बैल जास्त पळतात. बिनजोडला आम्ही एखाद्या दिवशी करू तो प्रयोग. मित्रांनो हे होते बाळासाहेब जवळेकर आणि त्यांची नवीन खरेदी गोट्या. तर त्यांच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. धन्यवाद.